तमिळनाडू साथनकुलम पोलीस स्टेशन 2020चा एक खटला. 2020 आपल्याला माहिती आहे, जवळपास मार्च 19 पासून कोरोना क्रायसिस चालू झाला होता. जगभर, आपल्या भारतामध्ये साधारण 25 मार्च नंतर लॉकडाऊनची सुरुवात झाली होती. नंतर 2020 उजाडला. त्या 2020मध्ये कोरोना सगळीकडे पसरत असताना त्यावेळेस बनवलेल्या नियमावलीच्या विरुद्ध जाऊन एक दुकान चालू ठेवले गेले. डेली नीड्स, जे काही लागतं लोकांना रोज घरामध्ये, असं ते दुकान, परंतु नियमाच्या विरुद्ध जाऊन ते दुकान चालू ठेवलं. म्हणून त्या दुकानातल्या बाप लेकाला पोलीस लोकांनी उचलून पोलीस स्टेशनला आणलं. तिथे काय झालं असेल पोलीस स्टेशनला, हे तुम्हाला या केसचा निकाल सांगितल्यावर समजेल. जाब घेण्यासाठी सुरुवात झाली असेल, त्यांनी जबाब दिले असतील. ठीक आहे, देशाने लॉकडाऊनचे नियम बनवले, दुकानं बंद होती, तरी ते चालू राहिलं. नक्कीच ते गुन्हेगार आहे, ठीक आहे, गुन्हा झाला. पण हा गुन्हा एखाद्या गुप्तहेराला पाकिस्तानचे लोक ज्या पद्धतीने टॉर्चर करतात तशा पद्धतीने टॉर्चर करण्यासारखा गुन्हा होता का? त्यांच्याकडून काही रिकव्हरी करायची होती का? त्यांनी कुठं काही देशद्रोहासारखा गुन्हा केला होता का? तुमच्या आर्मीची, नेव्हीची, एअरफोर्सची कोणती गुपितं शत्रूला त्यांनी विकली, असं काही घडलं होतं का? नाही, फक्त दुकान चालू ठेवलं. कमावण्याची थोडी आस, एवढाच त्यांचा गुन्हा. नियमांना बगल देऊन सुद्धा 8-10 तासात अजून काही कमवता येईल का, म्हणून कदाचित घरची काही गरज. आपण त्यांच्या या भावनांना देशद्रोहाशी कधीही जोडू शकणार नाही. असं असताना सुद्धा या तामिळनाडूमध्ये, या पोलीस स्टेशनमध्ये असं काही घडलं की 9 पोलिसांनी त्यांना मारहाण केली. मारहाण हा शब्द कमी वाटेल अशा पद्धतीने त्यांना मारलं गेलं. या गोष्टीचा शेवट जो व्हायचा तोच झाला. बाप लेक 1 दिवसाच्या अंतराने दोघांनी प्राण सोडले. मार खाऊन. म्हणजे किती मारहाण झाली असेल याचा विचार केलेला बरा आपण. थोडी कल्पना करा मित्रांनो. म्हणजे जिहादींच्या 10 जणांच्या ग्रुपनी जरी 2 जणांना पकडलं तरी जिहादीसुद्धा असं मारणार नाहीत असं म्हणावं लागेल. त्या जिहादींच्या तावडीतनं पळून सुटून जाऊन जिवंत राहण्याचा अधिकार तरी त्या लोकांना असेल. इथं तर प्रतिकार करून पळून पण जाता येत नव्हतं. एकाच घरातला एक करता बाप आणि त्याच्या हाताशी आलेला त्याचा मुलगा, एक छोटे दुकानदार, असंही काही नाही की खूप मोठं त्यांचं हॉटेल होतं, रोज लाखोची कमाई होत होती, ते इन्स्टिट्यूट त्यांनी चालू ठेवलं होतं, असंही काही नाही. पण आज 2026ला त्या कुटुंबाला खरोखर न्याय दिला मद्रासच्या कोर्टाने. काय न्याय झाला आहे? त्यावेळेस ड्युटीवर असलेल्या सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर आणि त्याचे 7 साथीदार, त्यामध्ये हेड कॉन्स्टेबल आले आणि इतर कॉन्स्टेबल, अशा 9 पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना या दोघांच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूबद्दल
या दोघांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अमानुषपणे पोलीस लोकांनी कस्टडीमध्ये मारहाण केल्यामुळं या दोघांचा कस्टोडियल डेथ झाला आहे अशा निष्कर्षापर्यंत मद्रासचं कोर्ट आलं आणि खरोखर एका पीडित कुटुंबाला, एक बाप आणि एक मुलगा, ज्या कुटुंबातला, ज्या छतातले हे करते दोन पुरुष हरपतात, त्या कुटुंबावर कशी उपासमारीची वेळ येते याची प्रत्येकाने थोडीशी कल्पना आपल्या मनातल्या मनात करून बघावी. आणि तेव्हा मग तुम्हाला पटेल की प्रवी का म्हणतो की या कुटुंबाला योग्य न्याय मिळाला. फक्त त्यांना फाशीची शिक्षा मद्रास हायकोर्टाने दिली यावरच कोर्ट थांबलं नाही आहे. ज्या कुटुंबाचं इतकं अपरिमित नुकसान झालं आहे, कधीही न भरून येणारी पोकळी त्यांच्या जीवनात निर्माण झाली आणि उपजीविका उद्यापासून कशी करायची अशा विवंचनेत 2020 सालापासून 2026पर्यंत ते कुटुंब कसं जगलं असेल याचाही विचार या मद्रास कोर्टाने केला आणि त्या न्यायाधीशांनी या 9 जणांना फाशीची शिक्षा देतानाच त्यांच्याकडून 1,40,00,00,000 रुपये कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई म्हणून या कुटुंबाला त्यांनी द्यावेत असेही आदेश दिले. आता हे पोलीस कर्मचारी आहेत. या 9 जणांमध्ये 1,40,00,000 म्हणजेच जवळपास 14 ते 15 कोटी रुपये, 14 ते 15 लाख रुपये प्रत्येकी यांना भरावे लागतील. त्याच्याही पुढं जाऊन काही रक्कम भरावी लागेल. इक्वली डिव्हाइड केले तर आपण साधारण मोघम हा हिशोब येतो. 10 माणसात 1,40,00,000 तर 14 लाखाला एक व्यक्ती. आता या 9 माणसांची फाशीची शिक्षा आणि हा कॉम्पेन्सेशनचा आकडा 1,40,00,000. जर 1,40,00,000 नाही भरले तर आरोपींची मानसिकता अशी होऊ शकते, काय आता फासावरच लटकायचं आहे, अजून आता होऊन काय होणार आहे, नाही भरत पैसे. म्हणून अल्टरनेटिव्हली इफ अमाऊंट इज नॉट डिपॉझिटेड, त्यांच्या प्रॉपर्टीज सीज करून त्या जप्त करायच्या आणि त्या विकायच्या आणि ते पैसे त्या कुटुंबियांना द्यायचे असंही आदेशात नमूद केलं आहे. कस्टोडियल डेथ हा एक तसा पाहिला तर सिरियस प्रकार आहे. खूप मोठ्या सिरियस गुन्ह्यामध्ये तुम्हाला 3rd डिग्री लावून टॉर्चर करावं लागतं, हे मान्य आहे. पण शेवटी तुमच्याकडं येणारा आरोपी हा सुद्धा एक माणूस आहे आणि त्यालासुद्धा घटनेने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार तुम्ही हुकुमशाही राज्यातल्यासारखा हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला नियमांच्या चौकटीत बसूनच चौकशा कराव्या लागतील. आणि म्हणूनच न्यायालयात एखाद्या सिरियस ऑफेन्समध्ये आरोपीला जेव्हा एखाद्या न्यायाधीशासमोर आणलं जातं तेव्हा पहिला प्रश्न विचारला जातो त्या आरोपीला, तुम्हाला काही पोलिसांपासून त्रास? डिस्पाईट ऑफ सच फॅक्ट्स कधी कधी टॉर्चर तर केलाच जातो, कारण काही गुन्ह्यांमध्ये आपल्या वर्दीवाल्यांना कबुली मिळतसुद्धा नाही. सामाजिक दृष्टिकोनातनं तो अप टू सर्टन लिमिट न्यायाधीशांना पण माहीत असतं की कशा पद्धतीने त्याला तोंड उघडायला लावतात वर्दीवाले, याची कल्पना न्यायाधीशांनासुद्धा असते. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये या गोष्टी त्यांना सगळ्या शिकवलेल्या असतात. वर्दीवाल्यांनासुद्धा टॉर्चर कुठल्या लिमिटपर्यंत करायचं हे पण सांगितलेलं असतं. पण मानसिकता काही अधिकाऱ्यांची जर अशी जात असेल, मनातला राग जर इतक्या उच्च कोटीला जाऊन ते आरोपी, ते गुन्हेगार, ते संशयित जर मरणांतिक यातना भोगून तिथंच जर प्राण सोडत असतील तर ती शोकांतिक आहे. त्या बाबतीत मद्रास कोर्टाने दिलेला निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे असंच म्हणावं लागेल. आता काही लोक म्हणतील गुन्हेगाराची बाजू कशाला घेता? अरे तो गुन्हा इतका प्राण घालवण्या इतका गुन्हा गंभीर नव्हता, त्याच्यामुळंच तर त्या न्यायाधीशांनी तसं माइंड ॲप्लिकेशन केलं आहे. मी म्हणूनच त्या गुप्तहेरांना ज्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं असं एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम बोलता मी सुरुवातीला दिलं.
त्या कॅटेगरीमधले हे बापलेक नव्हते. काहीतरी करून पोट भरणारी ही कुटुंबातली जबाबदार व्यक्ती होत्या दोन. त्यानंतर त्या कुटुंबाची जी वाट लागली त्याच्याकडं पाहून हा निकाल एक बॅलन्सिंग जजमेंट असंच मला म्हणावंसं वाटतं. त्या न्यायाधीशांचं लाख लाख मी कौतुक करेन, अभिनंदन करेन. आणि वर्दीवाल्यांनी कस्टडीमध्ये असलेल्या आरोपीशी वागताना लिमिट्स कशी पाळायची हे सुद्धा एक दहशत आपल्या या कायद्याच्या चौकटीत, या कायद्याच्या रक्षकांच्या मनात नक्की निर्माण होईल असा हा निकाल आहे. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये घडलेली ही घटना, ज्या घटनेला रेअर घटना असं न्यायाधीशांनी शिक्कामोर्तब करून त्या 9 पोलीस अधिकाऱ्यांना फासावर लटकवण्यात यावं, मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली आहे. त्यामुळं मला ही घटना रेअर वाटली. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कदाचित माहिती पण असेल वर्तमानपत्रामुळं, टी व्हीमुळं, पण या चॅनलच्याद्वारे सुद्धा तुमच्या मनापर्यंत ही घटना पोहोचावी आणि या घटनेचे सर्व गोष्टी तुम्हीसुद्धा पडताळून बघावीत आणि तुमचं मत नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. पाहत राहा, ऐकत राहा. सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये अशाही काही व्हिडिओंचा खजिना कवी प्रवीत शो या यूट्यूब चॅनलवर.